संत पौलाचं फिलिप्पियरास पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 1 पासून 6 वचनापर्यंत आपण थोडंसं पाहणार आहोत. जसं तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की ज्यावेळेस आपण फिलिप्पियरास पत्र हा चालू केलेला होता अभ्यास, त्यामध्ये एक्सपोजिशन जे आहे, एक्सपोजिटरी प्रीचिंग ज्याला आपण म्हणतो, उलगडात्मक रीतीनं परमेश्वराच्या वचनाचं जे विश्लेषण आहे ते करणं, आणि हे मंडळीमध्ये किती आवश्यक आहे, हे मंडळी मला किती गरजेचं आहे हे आपण शिकत होतो. आणि ज्यावेळेस आपण थोडा हा संदर्भ पुन्हा एकदा लक्षात जर घेतला तर आपल्याला दिसतं की संत पॉल जो आहे, जेव्हा जेव्हा कुठल्याही प्रदेशात जात असतो, तर जात गेल्यानंतर तो विशेष करून जे यहुदी मतानुसारी जे लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन ते कुठं आहेत, काय करतात हे शोध घ्यायचा आणि त्यांच्यासाठी हितगुज करायचा. आणि फिलिप्पीच्या संदर्भातही आपण 15 आणि 16 अध्याय ज्यावेळेस पाहतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये, त्यानं तीच गोष्ट केली. तो फिलिप्पी या प्रांतामध्ये गेला आणि फिलिप्पीच्या प्रांतात गेल्यानंतर त्यानं सगळ्यात पहिला जर कोणती गोष्ट केली, त्यानं जाऊन पाहिलं की हे लोक कुठं आहेत, यहुदी लोक नेमके कुठं आहेत. आणि त्यानंतर यहुद्यांचा शोध घेतला. त्याच्यामध्ये आपण अभ्यास केलेला होता की लुदिया नावाची एक स्त्री होती, तिचं अंतःकरण देवबापानं प्रफुल्लित केलं आणि तिनं वचन ऐकलं आणि तिनं वचनाचा स्वीकार केला. इथंच नाही तर तिचा बाप्तिस्मा झाला. तिनं हट्ट केला की पौलानं तिच्याकडे राहावं, सिलानं तिच्याकडे राहावं, आणि ते दोघं तिथं राहिले. आणि मग आपण पाहतो की ते एव्हरी डे ते जात होते आणि मंदिरात जाऊन वचनाची सेवा करत होते. आणि हे करत असताना, हितगुज करत असताना एक मुलगी होती, तिला भूत लागलेलं होतं आणि ती जोर जोरात ओरडत होती आणि सांगत होती की हे जीवन देवाचे लोक आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग शिकवते. आणि हे सगळं होत असताना पॉल तिच्याकडे निग्लेक्ट करतो आणि त्याला ठाऊक आहे की काय घटना घडणार आहे. लोक जे आहेत ते जाऊन तिला तिच्या धन्याला पैसे देत आहेत आणि स्वतःचं भविष्य जाणून घेत आहेत, पण ही फुकट त्यांचं भविष्य आणि त्यांची प्रसिद्धी करत आहे. आणि पॉलाला माहित आहे की हिला भूत लागलेलं आहे, पण पॉल काय करत आहे, पॉल मग एक दिवस मागे फिरून तिला म्हणतो इजमधून निघून जा. त्यांचा मालक त्यांना पकडतो, तुरुंगामध्ये डांबतो. तुरुंगामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जे बंदिवान सर्व जे आहे त्याच्यामध्ये जो अधिकारी आहे तो त्यांना पकडतो, जो जेलर आहे, आणि तो एकदम त्यांना आतल्या तुरुंगात टाकतो यासाठी की, आणि त्यांना साखळदंडानं बांधतो. त्यांच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांना तो रॉड्सनी बांधतो. त्याच्यानंतर त्यांना आतमध्ये टाकल्यानंतर असं म्हटलेलं आहे की हे लोक त्या ठिकाणी स्तुती करत आहेत. जसं आपण पाहिलं की जे बाहेर करत होते ते आत करत आहेत. परिणाम हा होत आहे की जेव्हा गीत गात आहेत, प्रभूची स्तुती करत आहेत, प्रभू त्या ठिकाणी कार्य करतो, त्यांच्या पायातील साखळदंड तुटतात. आणि मग जेलरचा अधिकारी जो आहे तो आपली तलवार उपसतो, स्वतःला अपाय करणार, कारण त्याला असं वाटतं की जे जेल आहे ते आता तुटलेलं आहे, कैदी बंदिवान जे आहेत ते पळून गेलेले आहेत. पण असं होत नाही. पॉल हात मारून म्हणतो की आपली तार मॅनात घाल, स्वतःला अपाय करू नको, कारण आम्ही सगळे इथंच आहोत. आणि मग आपण पाहिलं की फक्त पॉल आणि सिलाचेच दरवाजे खुलत नाहीत, तर संपूर्ण बंदिवानांचे दरवाजे खुलतात. आणि बंदिवानांचे दरवाजे खुलल्यानंतर बंदिवान पळून नाही जात, तर बंदिवान टुवर्ड्स पॉल याच्याकडे धावतात. आणि जिथं पॉल आहे त्याच ठिकाणी सर्व हे बंदिवान एकत्र जमलेले आहेत. आणि पॉल त्याला म्हणतो की स्वतःला अपाय करू नको. आणि तो येऊन त्यांना विचारतो की माझा तारण व्हावं म्हणून मी काय करावं. फिलिप्पियरासमध्ये आपण पाहतो की जेलरचा जो अधिकारी आहे त्याचं कुटुंब यांचा पण बाप्तिस्मा होतो. आणि मग आपण एक अंदाज ज्यावेळेस पकडला, आपल्याला हे दिसलं की ही फिलिप्पीची मंडळीची स्थापना आपल्याला कळत आहे. फिलिप्पीची मंडळी नेमकी कशी स्थापलेली. लुदिया तिचं कुटुंब, जेलरचा अधिकारी त्याचं कुटुंब, त्याच्यानंतर हे बंदिवान आहेत, आणि त्याच्यानंतर काही यहुदी मतानुसारी जे लोक आहेत ते. आणि मग हे विशेष करून फिलिप्पी हा जो प्रांत आहे, हा प्रांतामध्ये कोण मूळ रहिवासी होते, तर मूळ रहिवासी जे आहेत ते रोमी लोकांची ही वसाहत आहे. रोमी लोकांच्या वसाहतीमध्ये हे लोक या ठिकाणी राहत आहेत आणि मंडळीची स्थापना होते. ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेमध्ये फिलिप्पियरास पत्र आणि गलतीकरास पत्र याच्यामध्ये थोडंसं साम्य आपल्याला दिसतं. कारण जेव्हा आपण 3रा अध्याय वाचतो, या अध्यायामध्ये एक साम्य आहे. साम्य कोणतं आहे, तर पॉल गलतीकरास पत्राचा 3रा अध्याय जो आहे तिथं जी गोष्ट म्हणत आहे, आणि गलतीकरास पत्र 1ल्या अध्यायामध्ये जी गोष्ट त्याने सांगितलेली आहे 2ऱ्या अध्यायाच्या काही वचनांमध्ये, तीच गोष्ट तो पुन्हा एकदा फिलिप्पीच्या लोकांना सांगत आहे. कारण काही कठीण गोष्टी घडत आहेत. आणि आपण दरवेळेस पाहिलेलं आहे की फिलिप्पीचे हे जे लोक आहेत ते पौलाच्या फार जवळचे आहेत. का जवळचे आहेत, तर त्यांनी फार कठीण परिस्थितीमध्ये पौलाला साथ दिलेली आहे. आणि ह्यांची जी परिस्थिती आहे ती कशी होती, कारण फिलिप्पीच्या लोकांनी स्वतःहून पौलाला पाहिलेलं आहे बंदिवासामध्ये, पौलाला पाहिलेलं आहे तुरुंगामध्ये.
आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये ही फिलिप्पीची मंडळी पौला समवेत सदैव खंबीरपणे उभे आहे. पण पौलाच्या कानावर काही गोष्टी आलेल्या आहेत ज्या बऱ्या नाहीयेत, आणि म्हणून या मंडळीला तो ताडना करत नाही. जसं तो गलती कराच्या मंडळीला ताडना करतो बघा, हे निर्बुद्ध गलती करानो, तुम्हा पुढे वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त जो वर्णन करून ठेवलेला होता त्या तुम्हाला कोणी भुरळ घातली, असं तो म्हणतो. कधी कधी त्यांना तो म्हणतो मी तुमच्याकडे येणार आहे, आता तुम्हाला बघणारच आहे. हे गलती कराच्या पत्राला उच्चारलेले पौलाचे शब्द आहेत. पण फिलिप्पीच्या मंडळीला तो असं काही बोलत नाही. फिलिप्पीच्या मंडळीला हे तो सांगत नाही. तर फिलिप्पीच्या मंडळीला तो सूचना करतो, धोक्याची सूचना, की काही गंभीर गोष्टी आहेत त्याच्याविषयी तुम्ही जागृत राहा, समजून घ्या, असं तो सांगतो. हे करत असताना आता हा जो शास्त्र भाग आहे, अध्याय 3 आणि वचन 1 पासून 6 पर्यंत, हा शास्त्र भाग, आणि मग मी तुम्हाला गलती करास पत्रात घेऊन जातो. जर तुम्ही तुमच्याकडे पवित्र शास्त्र आहे तुम्ही त्या ठिकाणी जा. गलती करास पत्र याचा 2 अध्याय आणि 2 अध्यायाची काही वचनं आहेत बघा. त्या 2 अध्यायाची काही वचनं तिथे जर आपण पाहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. अध्याय 2 आणि वचन 1 पासून पुढं तिथं असं लिहिले बघा. नंतर 14 वर्षांनी मी बर्नबास तितालाही घेऊन यरूशलेमेस पुन्हा वर गेलो. ते मला प्रगटीकरण झाले, याप्रमाणे गेलो. ती सुवार्ता मी विदेशी लोकात गाजवीत असता ती त्यास निवेदन केली, परंतु ते प्रतिष्ठित होते त्यास एकांती केली, नाहीतर मी व्यर्थ धावलो असतो किंवा धावत असतो असे झाले असते. हे जे तो बोलत आहे हे कुणा संदर्भात बोलत आहे, तर गलती करासचे जे लोक आहेत त्यांना तो सांगत आहे की पहा, तुमच्यामध्ये गोंधळ झालेला आहे. यरूशलेमेमधून काही बंधुवर्ग स्वतःला म्हणणारे तुमच्यामध्ये आले आणि त्यांनी येऊन काय केलं, म्हणजे गोंधळ घातलेला होता गलती करासमध्ये. गलती करासमध्ये नेमकं काय झालेलं होतं, पौलाने खूप सुंदर सुवार्ता त्यांना सांगितली होती. त्या सुवार्तेद्वारे त्यांचं तारण झालेलं होतं. सुवार्तेद्वारे तारण झाल्यानंतर ही मंडळी छान चाललेली होती. यरूशलेमेमधून काही खोटे बंधू आले. खोटे बंधू म्हणजे जे यहुदी मतानुसारी होते आणि पण ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तारण पावलेले असे स्वतःला संबोधत होते, कारण त्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे. आणि यरूशलेमच्या मंडळीचे पाळक कोण होते, तर पेत्र, याकोब, योहान. आणि या मंडळीतून हे लोक आलेले होते आणि हे लोक यहुदी असल्या कारणानं त्यांचा मूळ विश्वास हा होता की प्रभू येशू ख्रिस्त हा केवळ यहुद्यांसाठी झालेला आहे आणि यहुद्यांचंच तारण करणार आहे. पण इन्स्टेड कृपेनं तारण आहे आणि हे तारण मोकळं आहे, इव्हन परराष्ट्रीयांचं पण तारण आहे. हा जो विश्वास आहे या विश्वासाला अनुसरून ते नव्हतं. त्यांचा हा विश्वास होता की ठीक आहे, परराष्ट्रीयांचं तारण झालेलं आहे, नो प्रॉब्लेम, एक काम करा, तुम्ही पण सुनता करा, कारण यहुद्यांची सुनता होते. आणि मग त्यांनी काय केला, त्यांनी तो संदेश गलतियाच्या मंडळीमध्ये आणला आणि गलतीच्या मंडळीला आणून गलतियाच्या लोकांना ते सांगू लागले की तुमचं तारण झालंय. गलतियाचे लोक म्हणाले हो झालंय. तर ह्याचा सबूत काय आहे, अशी कोणती कृती तुम्ही केलेली आहे की आम्ही समजू की तुमचं तारण झालेलं आहे. आणि ते म्हणाले तारण झालेलं आहे तर सुनता करून घेणं गरजेचं आहे. आणि मग गलतियाच्या मंडळीतील काही जणांनी स्वतःची सुनता करून घेतली आणि त्यामुळं पॉल जे आहे ते गलती करास पत्राच्या लोकांना जे लिहितो तो त्यांना ताडना करतो. तर त्यांना म्हणतो असं कसं काय तुम्ही केलं, म्हणजे जी कृपेची सुवार्ता मी तुम्हाला सांगितली त्याच्याऐवजी कोणीतरी आला आणि कोणी अन्य सुवार्ता पेरून गेलं, तुम्ही त्यांचं ऐकलंच कसं, असं पॉल त्यांना ताडना करतो. बघा, पास्टर पॉल स्वतःहून लोकांना ताडना करत आहे आणि लोकांना सांगत आहे तुम्ही हे जे केलेलं आहे हे बरोबर नाही केलं. तो पहिल्या अध्यायामध्ये असं म्हणतो की जर समजा मीही स्वतः, म्हणजे संत पॉल म्हणते मीही स्वतः गलती कराच्या लोकांनो आता जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली फिरून येऊन मी म्हणालो की नाही नाही तुम्ही जे ऐकलेलं ते चुकीचं आहे, आता मी खरं तुम्हाला सांगतो, तो म्हणत आहे तरीही मी श्रापभ्रष्ट असो. तो म्हणत आहे स्वर्गातून देवदूत आला आणि तोही या सुवार्तेला, म्हणजे वधस्तंभावर खेळलेल्या येशू संदर्भात कृपेनं तुमचं तारण झालेलं आहे याच्या विरोधात जर स्वर्गातून देवदूत उतरला आणि तोही म्हणाला की नाही हे चुकीचं आहे, तोही श्रापभ्रष्ट असं म्हणतो. बापरे, आता हीच गोष्ट सेम घटना काय झालेलं आहे की फिलिप्पीच्या लोकांमध्येही घडत आहे. फिलिप्पीच्या लोकांमध्येही काही बंधुगण आहेत, ते गेलेले आहेत आणि ते काय म्हणत आहेत माहिती आहे का, सुनता करून घेणं आवश्यक आहे, नियम आणि विधी आवश्यक आहे. नियम शास्त्राकडे ते पुन्हा त्यांना ढकलत आहे. आणि मग पॉल या ठिकाणी 3ऱ्या अध्यायामध्ये काही गोष्टी सांगत आहे. 3रा अध्याय पूर्ण बरं का, आपण फक्त 6 वचनापर्यंत घेत आहे, पण इन्स्टेड 3रा अध्याय पूर्ण पॉल काय करत आहे, पॉल स्वतःला सांगत आहे की तो कोण आहे, तो कसा आहे, तारण कसं आहे, या संदर्भात सांगत आहे. बघूया आपण काय झाले.
बंधुजन हो, आता इतकेच सांगणे आहे की प्रभूमध्ये आनंद करा. इथून तो सुरुवात करतो 3 अध्याय 1 वचन. तर नेमका तो आनंद कशा संदर्भात सांगत आहे किंवा आनंद म्हणजे नेमका काय आहे, तर हे समजून घ्या की इथं सगळे जे लोक आहेत, विशेष करून रोमी जे लोक आहेत ते लोक त्या ठिकाणी राहत आहेत. काही लोक त्या ठिकाणी आहेत ते यहुदी मतानुसारी आहेत. त्यांच्यामध्ये मंडळीची स्थापना झालेली आहे आणि यहुदी मतानुसारी जे लोक आहेत त्यांच्यामध्ये मंडळीची स्थापना झाली आहे. काही यहुदी लोक येतात आणि त्यांच्या विश्वासाला चॅलेंज करतात आणि विश्वासाला चॅलेंज करून ते त्यांना विचारत आहेत की काय तुम्ही नियम पाळता, काय तुम्ही जुन्या कराराचे नियम पाळत आहात, परमेश्वरानं दिलेल्या गोष्टींकडे नियमशास्त्राकडे तुम्ही कानडोळा करत आहात का. नो डाऊट येशू ख्रिस्तानं तुमचं तारण केलेलं आहे, पण तुम्ही नियमशास्त्राकडे पाहत आहे का. अशा गोष्टी पुन्हा एकदा ज्यावेळेस त्यांना जाणीव करून द्यायला लागतात, पॉल म्हणतो तुम्ही आनंद करा. तर आनंद कशात करा बरं, तो म्हणतो आनंद करा. अनेकदा आपण ह्या वचनाचं ना एक वेगळंच अर्थ घेत असतो. प्रभूमध्ये आनंद करा. प्रभूमध्ये कॉन्टेक्स्ट काय बघायचा. कॉन्टेक्स्ट हा आहे, पॉल त्याला सांगत आहे की प्रभूमध्ये मी तुम्हाला बंधुजन विनंती करतो तुम्ही आनंद करा. आनंद का करा, कारण तुमचं तारण झालंय. तारण काय झालेलं आहे, तारण तुमचं कृपेनं झालं, कोणत्याही कृतीद्वारे नाही असं तो सांगत आहे. कृपेद्वारे तुम्ही तारलेला आहात, कृतीद्वारे नाही, नियमांद्वारे नाही, विधीद्वारे नाही, तर कृपेद्वारे तारलेला आहात. जेव्हा तो असं म्हणतो तर काय बोलत आहे बघा, तुमचा आनंद तुमच्या कृतीमध्ये, कार्यामध्ये नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्तामध्येच आहे असं तो पुन्हा एकदा त्यांना समजावून सांगतो. आणि हे सांगत असताना तो असं म्हणतो, अशा गोष्टी तुम्हास लिहिण्यास मी कंटाळा करत नाही. आय डोंट फील टायर्ड. यार काय बोलायचंय तुम्हाला सारखं सारखं, तुम्हाला काय सांगायचंय मी सारखं सारखं नाही. मी अनस्टॉपेबल आहे हे सांगण्यासाठी. मी बोलतच राहणार की आनंद करा, आनंद करा, आनंद करा. कारण का, तुमचं तारण कृपेनं झालेलं आहे. लक्षात घ्या, गलती कराच्या मंडळी संदर्भात तो ताडना करत आहे. या लोकांना तो आठवण करून देत आहे, सांगत आहे तुमचं तारण कृपेनं झालंय, कोणत्याही विधीनं, नियमाने आणि कर्माने नाही झालं. आजच्या मंडळीनं काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे की वी आर सेव्ड बाय ग्रेस. म्हणजे स्वतःला वारंवार हे बोलणं की आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तारलेले आहोत. आणि जेव्हा मंडळी ख्रिस्तामध्ये तारलेली आहे असं स्वतःला संबोधते आणि ती त्या तारणामध्ये आनंद मनवते, तेव्हा ती चुकीच्या शिकवणीपासून सुरक्षित राहते. जर मंडळी ख्रिस्तामध्ये कृपेने मिळालेल्या तारणासंदर्भात आनंदी नाहीये, समाधानी नाहीये, तर ती मग चुकीच्या शिक्षणामध्येच जाते. कारण चुकीचं शिक्षण आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मंडळीनं काय करायला पाहिजे, मंडळीनं सदैव हे लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही जर ख्रिस्तानं कृपेनं दिलेल्या तारणामध्ये आनंदी आहोत, संतुष्ट आहोत, तर मग आपण चुकीच्या शिकवणींमध्ये कधी नाही जाणार. कारण चुकीची जी शिकवण आहे, चुकीची शिकवण ही कधीही तुम्हाला आणि मला आपल्या आत्मिक जीवनासंदर्भात बोलत नाही. तर चुकीची शिकवण ही सदैव आपल्याला देहाच्या संतुष्टते संदर्भात बोलते. आणि कारण ते देहाच्या संतुष्टते संदर्भात बोलते, मनुष्य आपसुकपणे त्या ठिकाणी आकर्षित होतो. म्हणून आपल्याला जपणं का आवश्यक आहे. मंडळीला पॉल पुन्हा पुन्हा सांगत आहे की मी कंटाळा नाही करत तुम्हाला सांगायचा की प्रभूमध्ये आनंदी राहा, प्रभूमध्ये आनंदी राहा, प्रभूमध्ये आनंदी राहा. आनंदी राहण्याचं रहस्य हे आहे की तुम्ही आणि मी आपली संतुष्टता ख्रिस्ताच्या वधस्तंभात आहे. आणि मंडळीने हे सदैव ध्यानात ठेवावं की आपली संतुष्टता, आपला आनंद ख्रिस्ताच्या वधस्तंभात आहे. ही तर शिकवण जी आहे इथं चुकायला नको. कारण काय होतं बघा, लगेच चुकल्यावर काय होतं. तो असं म्हणतो मी कंटाळा करत नाही आणि अशा गोष्टी तुम्हाला लिहिण्यासाठी मी कंटाळा न करता त्यात तुम्ही दृढ करण्याकरता आहेत असं तो म्हणतो. की या सुवार्तेमध्येच तुम्ही दृढ राहावं, या आनंदामध्येच तुम्ही दृढ राहावं. कारण का, आवश्यकता काय याची, तर तो काय हाक मारतो बघा. तो म्हणतो त्या कुत्र्याविषयी सावध असा, त्या दुष्कर्म्याविषयी सावध असा, केवळ दैहिक सुनता झालेल्या लोकांविषयी सावध असा. आता हे जे वाक्य आहे त्या कुत्र्यांविषयी सावध असा, तर ऐकायला आपल्याला असं वाटतं की हाय हाय किती भयानक आहे. पॉल ज्यावेळेस हाक मारतो तो सरळ सरळ काय म्हणतो, त्या कुत्र्यांविषयी सावध असा. कोण कुणाविषयी बोलत आहे, तो कुणाविषयी सांगत आहे ही गोष्ट माहिती आहे का तुम्हाला. तुम्ही कधी जर मला माहित नाही, आजकाल मुंबईमध्ये वगैरे असं नाही दिसत मला बहुतांश ठिकाणी,
पण आपल्या गावाकडे वगैरे आपल्याला सदैव एखाद्याचं घर आहे, बंगलो आहे, तर बंगल्याच्या बाहेर पाटी दिसते, कुत्र्यांपासून सावध राहा. एक पाटी असते. आता आपल्या इकडे माहित नाही, पण गावा साईडला आपल्या असते की ज्यांच्याकडे कुत्री असतात, कधी कधी कुत्रं नसलं तरी पण पाटी लावतात, कुत्र्यांपासून सावध राहा. का बरं? कारण थोडंसं धोक्याची सूचना आहे की बाबा काही करण्या अगोदर लक्ष ठेवा बरं का, आतमध्ये कुत्रं आहे आणि त्यामुळे तुम्हाला काय करायचं, सावध राहायचं आहे. याचा उद्देश काय आहे की आमच्याकडे कुत्रं आहे आणि जर समजा तुम्ही अयोग्य रीतीनं प्रवेश करू लागला तर कुत्रं काय करतं, अंगावर झेप घेतं आणि ते तुम्हाला मारून टाकतं. हे समजून घ्या की हे जे कुत्र्याची जी संकल्पना आहे किंवा हा जो उद्देश आहे, जिथं पॉल या संदर्भामध्ये यूज करत आहे की तुमचं संरक्षण व्हावं, तुमचं संरक्षण व्हावं. आणि संरक्षण कुणापासून व्हावं? कारण असे काही लोक आहेत, कधी कधी आपल्याला वाटतं की हे खूप हार्ड लँग्वेज नाही आहे का, पॉल जे म्हणत आहे ते हार्ड लँग्वेज नाही आहे का. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपला जो तरुणांचा बायबल स्टडी होता त्याच्यामध्ये तर ह्याच्यावर थोडीशी वेगळी लँग्वेज आहे बरं का. तर त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे बघूया आपण ना. तिमोथेचं पहिलं पत्र बघा, तिमोथेचं पहिलं पत्र, याचा पहिला अध्याय आणि वचन 18 पासून, म्हणजे तुम्हाला समजायला मदत होईल. तिथं असं लिहिलंय बघा, माझ्या पुत्रा तिमोथ्या, तुझविषयी पूर्वीच दिलेल्या संदेशाप्रमाणे मी तुला आज्ञा मी तुला सांगून ठेवतो की तू त्यांच्याद्वारे सुयुद्ध कर. म्हणजे काय? विश्वास, चांगला विवेकभाव धर. कित्येकांनी हा झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू तुटले आहे. आता तो हे सांगत असताना म्हणतो काही जणांचे विश्वासरूपी तारू तुटलेला आहे कारण त्यांचा सत्सद्विवेकच डागाळला. ओके, सत्सद्विवेक डागाळला म्हणजे आपला सत्सद्विवेक डागाळला कशामुळे डागाळला? कारण विश्वासाद्वारे तारण मिळालं, कॉन्शियसनेसचा ताबा विश्वास तुमचा जो आहे त्याने घेतलेला होता, पण त्याचा काही उपयोग नाही झाला. मग काय झालं? त्यांनी विवेकभाव धर म्हणून सांगितलं, पण काही जणांनी हा विवेकभाव झुगारला. विवेकभाव म्हणजे योग्य प्रकारे, योग्य ठिकाणी मी कसं बोलावं, काय करावं, कुणासंगती कसे संभाषण ठेवावं, हा सगळा जो आहे तो कॉन्शियसनेसचा भाग येतो, विवेकभावाचा. आणि काही जणांनी काय केलं? आपला विवेकभावच झुगारून दिला. त्यांचा विवेकभाव झुगला नाही की त्यांना ठाऊक नाही की अरे बाबा ह्या व्यक्तीसंगती मी कसं बोलायला पाहिजे, संबंध कसे प्रस्थापित करायला पाहिजे, मी लोकांसंगती कसं वैयक्तिक बोलायला पाहिजे, मी लोकांसंगती कसं सार्वजनिक बोलायला पाहिजे. ज्यांना विवेकभाव नाहीये त्यांना हे समजत नाही. आणि पॉल म्हणतो काही लोक असे मंडळीमध्ये आहेत त्यांनी आपला विवेकभावच जो आहे तो झुगारलेला आहे. आणि मग ह्याच्यामध्ये तू 2 नावं घेतो आणि ती 2 नावं पुढे आहेत बघा. तिथं असं लिहिलंय, त्या हुमनाय व अलेक्झांडर हे आहेत. हे दोघा जणांची नाव आहेत. आणि ह्या दोघांनी काय केलेलं आहे? तर त्यांनी काय केलं? त्यांनी आपला विवेकभाव जो आहे तोच काय केला? तो झुगारला. त्यांनी काय केलेलं होतं? तो विवेकभाव झुगारल्यामुळे त्यांचं विश्वासरूपी तारू तुटलेलं होतं. म्हणजे जो फेथफुलनेस आहे तोच तुटलेला होता. कसं समजलं बरं? कारण त्यांचा विवेकभाव डागाळलेला होता. आता तर समजा आपल्यामध्ये कुणाचा विवेकभाव डागाळलेला आहे, आपला विवेकभाव संपलेला आहे, कसं ओळखायचं? तुमच्या कृतीवर. म्हणजे जर समजा तुम्ही विश्वासानं तुम्ही तारण प्राप्त झालेले आहात, तर विश्वासरूपी तारूमध्ये तुम्ही चालत आहात, त्याचा परिणाम काय होतो की तारण कृपेनं आहे, हो कृपेनं मिळालं. कृपेनं तारण मिळाल्यानंतर तुमचा जो विवेक आहे, ज्याला आपण सत्सद्विवेक म्हणतो, त्याचा ताबा प्रभूचा आत्मा घेतो आणि प्रभूचा आत्मा देवाच्या वचनात तुम्हाला चालवतो. हे जे देवाच्या वचनात चालवणं आहे याला विवेकभाव म्हणतात. आणि जेव्हा हा विवेकभावच नाहीये तर विश्वासरूपी तारू तुमचा तुटलेला आहे. तर जेव्हा विश्वासरूपी तारू तुटतो आपल्या कृतीमध्ये काहीच दिसत नाही. म्हणजे आपण प्रयत्न करू लागतो की आपण चांगले दिसण्याचा, चांगला बोलण्याचा, चांगलं संभाषण ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण आपला विवेकभाव योग्य नसल्यामुळं आपल्याला ते कळत नाही. मी तुम्हाला उदाहरण देतो बरं का, म्हणजे तुम्हाला समजायला मदत होईल. जर समजा विवेकभाव आपला ओळखायचा कसा, आपला विवेकभाव योग्य आहे ओळखायचा कसा? सोपं उदाहरण आहे जे मी तरुणांना दिलं, पण मी तुम्हाला सगळ्यांना देतो. समजा एखाद्या गोष्टीची तुम्ही खूप आतुरतेने वाट बघतात. समजा एखाद्याला नोकरी हवे आणि खूप आतुरतेने तो वाट बघत आहे की मला नोकरी हवे, मला नोकरी, ख्रिस्ती बरं का, मंडळीतील विश्वास, मला नोकरी हवी असं तो म्हणत आहे. आणि अचानकपणे तुमच्या मंडळीतील दुसरा बंधू आहे, त्याला नोकरी मिळालेली आहे आणि तुम्हाला जी हवी आहे तशीच नोकरी त्याला मिळालेली आहे. आणि तुम्ही त्याच्याकडे बघता, अरे आता नोकरी मिळालेली आहे. तुम्हाला त्यावेळेस कळत जर नाहीये
की माझा विवेक भाव, माझा कॉन्शियसनेस त्यावेळेस काय विचार करत आहे. कधी कधी आपल्याला दाखवायचं असतं की मला आनंद होत आहे, पण आतमध्ये दुःख झालेलं असतं, आणि दुःख झालेलं असतं, वेदना झालेल्या असतात. त्यामध्ये आपल्याला काय बोलायचं, कसं बोलायचं काहीच कळत नसतं, आणि आपण एकदम हडबडून गेलेलो असतो. काय होतं माहितीये का, वेन वी आर सो सेक्युर्ड अबाउट आवर फेथ, आवर सॅल्वेशन, आणि आपला आनंद तारणामध्ये आहे. आपल्या बंधूला ज्यावेळेस एखादी गोष्ट मिळते, कदाचित त्या गोष्टीसाठी तुम्ही खूप प्रयत्नशील आहात, पण तुम्हाला ती नाही मिळाली, ज्यावेळेस एखाद्या बंधूला मिळते त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी त्या बंधू बरोबर आनंद करू इच्छिता. तुमचा विवेकभाव डागाळलेला नाहीये. त्यावेळेस जेव्हा तुमचा विवेकभाव डागाळलेला आहे त्यावेळेस तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही कशा रीतीने संभाषण ठेवलं पाहिजे, कशा रीतीने तुम्ही बोललं पाहिजे, कारण तो डागाळलेला आहे. पण जेव्हा तुमचा विवेकभाव डागाळलेला नाहीये, तुम्हाला बिलकुल समजणार तुमच्या भावाला जर मिळालेला आहे, तुम्ही त्याच्यामध्ये आनंद करणार. इन्स्टेंट त्याला तुम्ही सांगणार की बघ, मी यासाठी प्रयत्न करत होतो, देवबापानं तुझ्यावर कृपा केलेली आहे, आता आपण प्रार्थनेशील जाऊ. तुम्हाला जे काही माहिती आहे त्याविषयी तुम्ही त्याला अधिक चांगल्या रीतीने सांगा. जर समजा कोण विवाहासाठी खूप आतुर आहे, मला विवाह करायचा आहे, ओके, तुम्ही खूप प्रयत्नशील आहात, आणि जसा मुलगा हवा आहे, जशी मुलगा पाहिजे तुम्हाला, तशाच प्रकारचा बरोबर मंडळीतील एखाद्या मुलीला मिळतो, आणि तुम्ही काय झालं, मग मी एकदम डिप्रेस झालेलो आहे, मग मला वाईट वाटायला लागले. नाही होऊ शकत. कारण का, माझा विवेक भाव जर डागाळलेला आहे तर हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे विवेक भाव तुमच्या सत्कृत्यांद्वारे प्रगट होतो. कारण आपण पुढे गेलो तर तुम्हाला ते कळतं. बघा संत पौल काय सुंदर म्हणतो, बघा त्याचं सुंदर तो छान त्या ठिकाणी म्हणतो. जर तुम्ही पहिला अध्याय वाचला तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. बघा ज्यावेळेस तो एफेफ्रोदित विषयी बोलतो ह्याच्यामध्ये फिलिप्पीच्या पत्रामध्ये, तेव्हा तुम्हाला दिसतं. आणि या इथेही म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये पण तुम्हाला तीच गोष्ट आढळते की तो काय म्हणतो की बघा, मग तू काय करायला पाहिजे, तर तू तुझ्या सत्कृत्यांद्वारे, म्हणजे जेव्हा तुम्ही हे वाचता मला असं दिसतं की 10व्या वचनाद्वारे स्त्रीला म्हणालेला आहे. बघा तो 10वं वचन, दुसरा अध्याय, त्याच्यामध्ये सत्कर्मांनी शोभवावे. सत्कर्मांनी शोभवावे म्हणजे ज्यावेळेस तुझा विवेक जो आहे, जो तुझा कॉन्शियसनेस आहे, जर तो डागाळलेला नाही, तुझ्या जीवनाद्वारे काय होतात, सत्कृत्य बाहेर निघतात. म्हणजे जी आतमध्ये ती कृत्य तुझी बाहेर निघतात, आणि त्यानं काय होतं, लोकांमध्ये तुझी सुकीर्ती निदर्शनास येते. म्हणून ते फार इम्पॉर्टंट आहे. आणि ज्यावेळेस पॉल ही गोष्ट तिमोथेला सांगत आहे, तो फार स्पेसिफिकली तो म्हणतो की ह्याच्यामध्ये कोण होते, हुमनाय व अलेक्झांडर हे दोघ जण होते. मग एक फार मोठं वाक्य तो त्या ठिकाणी वापरते. बघा, हे दुसरे तिसरे कोण नाही, मंडळीमधलेच. घटना काय घडलेली आहे बघा, मंडळीमध्ये दोघ जण असे आहेत, हुमनाय आणि अलेक्झांडर. ह्या दोघांनी काय केलं, त्यांचं विश्वासरूपी तारू ढासळलेलं आहे. आणि मग पॉल काय म्हणते माहिती आहे, पॉल अशी गोष्ट वापरत आहे त्या बंधूंविषयी, त्यास मी सैतानाच्या स्वाधीन केलेला आहे. कधी कधी आपण विचार करतो की पॉल एवढे कठीण शब्द कसे काय वापरू शकतो, कसं काय एखाद्याविषयी एवढं कठीण बोलू शकतो पॉल. पण तुम्हाला माहित आहे, बायबल इज व्हेरी स्ट्रेट अबाउट इट. खूप सरळ आहे पवित्र शास्त्र. आणि या ठिकाणी संत पॉल एकदम क्लिअर म्हणत आहे की असे दोघ जण आहेत, त्यांना आम्ही सैतानाचे स्वाधीन केलं. कारण निर्णय होऊन चुकलेला आहे, तारण झालेलं आहे, सत्याप्रत चालत आहात, पण स्टील यू चूज टू बी आउटसाइड ऑफ द चर्च. मंडळीच्या बाहेर जावं असं तुम्हाला वाटतं. आणि पॉल म्हणतो मंडळीच्या बाहेर आम्ही त्यांना सैतानाच्या स्वाधीन केलं. सैतानाच्या स्वाधीन करणं म्हणजे नेमकं काय, तर मंडळीपासून वेगळं करणं. जेव्हा मनुष्य मंडळीपासून वेगळा आहे तो एकाच गोष्टीच्या स्वाधीन आहे, आणि तो म्हणजे सैतानाच्या. मंडळीच केवळ सुरक्षित आहे, येशू ख्रिस्ताच्या रक्तानं खंडणी देऊन मिळवलेली आहे. जो व्यक्ती मंडळीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो तो सैतानाच्या स्वाधीन होण्याचा प्रयत्न करतो. केवळ मंडळीलाच प्रभूनं काय केलंय, स्वतःच्या रक्तानं खंडणी देऊन, शरीरानं खंडणी देऊन विकत घेतलेलं आहे. आणि त्यामुळं विश्वासणाऱ्यांनी काय करावं की जेवढं जास्त मंडळीशी एकरूप राहता येईल, जिच्यासाठी ख्रिस्तानं आपलं शरीर, आपलं रक्त दिलेलं आहे, जेवढं एकत्रित संघटित राहता येईल तो प्रयत्न करा. आणि मी तुम्हाला सदैव सांगितलं, वेन आय से चर्च, इट्स अबाउट यू ऑल. तुम्ही सगळे एकमेकांबरोबर संघटित व्हा, एकमताने या, एका विश्वासाने या, कारण हे तुमचा कॉल आहे. बंधुगणांसमवेत एकतेमध्ये या, बंधुजनांसमवेत एकत्र उठा, बोला, चाला.
एकमेकांसंदर्भात रदबदली करा प्रार्थनेची. दॅट्स चर्च. जो कोणी मंडळीपासून वेगळा होतो तो एकाच दृष्टिकोनातून एकाच गोष्टीकडे जातो आणि तो म्हणजे सैतानाच्या स्वाधीन. कारण हे जग अंधकारमय जगाच्या अधिपतीच्या स्वाधीन आहे. येशू ख्रिस्तानं या जगावर वधस्तंभावर दिलेल्या बलिदानाद्वारे विजय मिळवलेला आहे आणि तो विजयी ख्रिस्त आम्हाला एकत्रित करतो त्याची मंडळी म्हणून उपासना करण्यासाठी. सो द क्राइस्ट इज कॉन्करर. येशू ख्रिस्त विजयी ख्रिस्त आहे, या जगावर विजय मिळवलेला. आणि जर मंडळीतील कोणी स्वतःहून विश्वासरूपी तारू आपलं तोडतं, याचा अर्थ काय होतो की त्याला मंडळीपासून विभक्त करावं. आणि जेव्हा तो मंडळीपासून वेगळा होतो याचा अर्थ काय होतो की तो सैतानाच्या स्वाधीन. तुम्हाला आठवतं की एकदा आपण आपल्या सेमिनारमध्ये कोशिंनी हा विषय घेतलेला आणि त्याच्यामध्ये कोशिंनी फार सुंदर एक म्हटलेलं की सैतानाच्या स्वाधीन करणं याचा अर्थ हा नाहीये की मंडळीतील वडिलांनी गाडी आणावी, त्याच्यामध्ये त्याला बसवावं आणि त्याला म्हणावं चल जरा तुला सोडून यायचं आहे, आणि मग गाडी घेऊन त्याला फिरून यायचं. त्याचं म्हणायचं आता आम्ही गाडीचं दार खोलतो, खाली उतर आणि जा सैतानाच्या स्वाधीन हो. असं बिलकुल नाहीये. सैतानाच्या स्वाधीन करणं याचा अर्थ एवढा आहे की मंडळीपासून त्याला वेगळं करणं, आणि ते एकमेव आहे. मग पॉल असं कसं काय करू शकतो? तर पॉल बिलकुल तेच करतो जे त्याने फिलिप्पीच्या मंडळीला केलं. तो म्हणतो त्या कुत्र्याविषयी सावध असा. तर नेमका हे संदर्भ तो कुणाला म्हणत आहे? तो कुणाविषयी बोलत आहे? त्या कुत्र्यांविषयी सावध असा असं कुणाला म्हणत आहे? जे यहुदी मतानुसारी आहेत, ज्यांची सुनता झालेली आहे आणि जे येऊन विधी आणि नियम मंडळीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करतात आणि तारण कृपेनं जे झालेलं आहे त्या संदर्भात लोकांना प्रश्न निर्माण करत आहेत, मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत लोकांना. तर अशा लोकांसंदर्भात तो काय म्हणत आहे की त्या कुत्र्यांविषयी सावध असा. प्रियानो, हे का असं म्हणत आहे माहिती आहे तो? बिकॉज ही लव्स द चर्च. मंडळीवर तो प्रेम करतो, मंडळीवर तो प्रीती करतो. जो पाळक आपल्या मंडळीवर प्रीती करतो त्यांचं संरक्षण करण्यासाठी तो कोणत्याही हद्दीपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळं मंडळीवर प्रीती करणारे पाळक असणं फार आवश्यक आहे. मंडळी म्हणजे त्याचे लोक, त्याचे निवडलेले, त्याचे वेगळे केलेले लोक, त्यांच्यावर प्रीती करणं फार आवश्यक आहे. इस्लामपूरला मी होतो मागच्या आठवड्यामध्ये, त्यांच्या संगती बोलत असताना त्यांना मी सांगितलं की पहा मी इथं आहे, तुमच्या संगती बोलत आहे, आणि बोलल्यानंतर समजा मी इथून जाणार आहे, याचा अर्थ बिलकुल हा नाही आहे की माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे. माझं तुमच्यावर प्रेम आहे. आणि जर समजा मला उद्या तुम्ही असं काही करताना दिसले जे मंडळीसाठी पोषक नाहीये, तर मला जर दिसले मी तिथं अडवणार नाही, खेचून पण घेऊन जाऊ शकतो. कारण का? बिकॉज आय लव्ह यू. ते फार इम्पॉर्टंट आहे. मंडळी ही ख्रिस्ताची आहे, ख्रिस्ताच्या मंडळीनं संघटित एकत्रित राहण्यासाठी प्रयत्नशील असणं फार आवश्यक आहे. आणि पॉल बिलकुल ती गोष्ट म्हणताय की कुत्र्यापासून सावध राहा. कुत्र्यापासून म्हणजे जे कोणी वाईट रीतीनं मंडळी संदर्भात विचार करत आहेत, जे कोणी वाईट रीतीनं मंडळीला एका वेगळ्या शिक्षणामध्ये घेऊन चाललेले आहेत, त्यांच्यापासून सावध राहा असं म्हणतो. ते दुष्कर्मी आहेत असं म्हणतो, त्यांच्याविषयी सावध राहा. ते काय करतात? ते केवळ दैहिक सुनता झालेल्या लोक आहेत असं तो म्हणतो. नुसती देहाची सुनता झाली आहे, आत्म्याची सुनता झालेली नाहीये, असे ते लोक आहेत, त्यांच्याविषयी सावध राहा असं म्हणतो. आणि देन पॉल काय म्हणत आहे बघा, की ते काय करत आहेत की देवाच्या कृपेऐवजी माणसांच्या कृतीवर, माणसांच्या कर्मावर ते लोक विश्वास ठेवत आहेत. आणि मंडळी तो असं म्हणतो, तुमच्यामध्ये अशा शिकवणीला जागा कुणीही कधी देऊ नये, कारण ख्रिस्ताच्या पूर्ण कार्यात जो कोणी अधिक जोडतो तो प्रभूपासून नाहीये. जे ख्रिस्तानं केलेलं कार्य आहे त्या कार्यामध्ये अजून आम्हाला जोड द्यायची. हो, हे बरोबर आहे, येशू ख्रिस्ताची शिकवण कृपेनं तारण झालेलं आहे, हे सगळं बरोबर आहे, पण याच्यामध्ये ही जोड हे पण आहे, हे अयोग्य शिक्षण आहे. आम्ही मान्य करतो फिलिप्पीकराच्या लोकांनो की तुमचं तारण कृपेनं झालेलं आहे, हो सगळं मान्य आहे, पण त्याच्या बरोबर हे पण आहे. ज्यावेळेस ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याबरोबर एखादी गोष्ट जोडण्यात येते, प्रियांनो, ती ख्रिस्तापासून नाही, ते अन्य शिक्षण आहे. आणि इथं फर्स्ट टाइम प्रभू येशू ख्रिस्त, दुसरा अध्याय आपण बघितला, प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन
त्याचा नम्रपणा याच्या संदर्भात पॉल इतकं सुंदर शिक्षण देतो. तिमोथेचं व्यक्तिमत्व तो समोर आणतो, एपफ्रोदितचं व्यक्तिमत्व तो समोर आणतो आणि सांगतो की अशा प्रमाणे जीवन जगा, हे जिवंत व्यक्तिमत्व आहे असं तो बोलतो. आणि पट करून तो म्हणतो की त्या कुत्र्यांविषयी सावध राहा, केवळ दैहिक सुनता झालेल्या लोकांविषयी सावध राहा. मंडळीला तो ही गोष्ट सांगत आहे. कारण का? ते काय करत आहेत? ते म्हणत आहेत की होय हे सगळं बरोबर आहे, पण दैहिक सुनता झालेले लोक येत आहेत, ख्रिस्ताचं कार्य परिपूर्ण आहे म्हणतात आणि त्या कार्याला ही जोड देत आहेत विधींसंदर्भात, नियमांसंदर्भात, आणि ती बरोबर नाहीये. आणि त्यामुळं पॉल पुढे काय म्हणतो बघा, वचनात असलेलं आहे, जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणार, नॉट फॉर एव्हरीवन, सर्वांसाठी नाहीये. इथं काय म्हणतो तो, जे कोणी देवाच्या आत्म्याप्रमाणे सेवा करणारे, जे काही देवाच्या इच्छेप्रमाणे आहे त्याप्रमाणे सेवा करणारे, असं तो म्हणत आहे. त्यांना विषयी तो म्हणतो, ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे व देहावर भरोसा न ठेवणारे, ते आपण सुनता झालेलेच आहोत. म्हणजे इट्स नॉट अबाउट फिजिकल सर्कमसिजन, अजिबात हे काही शारीरिक सुनता नाहीये, ही आत्मिक सुनता आहे. आणि ज्यांची आत्मिक सुनता झालेली आहे हीच खरी सुनता आहे. कारण खरी देवाची प्रजा जी आहे, जी देवाच्या आत्म्यातूनच आराधना करते, ती कृतीद्वारे नाही, कर्मांद्वारे कृतीद्वारे नाही होत, ती आत्म्याद्वारे होते. आणि प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या शुभवर्तमानामध्ये ती गोष्ट सांगतो की प्रभूला कुणाची गरज नाही, जी आत्म्यानं आणि खरेपणानं त्याची उपासना करतात. देहरीतीनं सुनता झालेले नको आहेत त्याला, दैहिक विधी नियम पाळणारे नको आहेत त्याला, तर आत्मिक दृष्टिकोनातून प्रौढतेमध्ये चालणारे जाणारे लोक हवे आहेत. आणि म्हणून तो असं म्हणतो, खरा विश्वास हा अंतःकरणातील आहे, बाह्य विधींमध्ये खरा विश्वास नाहीये. आणि काही लोक असतात जे विधींकड आणि नियमांकड लिगलिस्टिक होतात आणि विधी नियम याच्याकडे घेऊन जात आहेत, त्यातच बसवत आहेत. आणि ते विधी नियम पवित्र शास्त्रानुसार नाही, ख्रिस्ताच्या परिपूर्ण वचनानुसार नाही, तर मनुष्यनिर्मित विधी, मनुष्यनिर्मित नियम यांच्याकडे घेऊन जात आहेत. खूप सारे प्रश्न लोकांना विचारत आहेत आणि त्यांना गोंधळात पाडत आहेत. सुवार्तेच्या नावाखाली प्रश्न विचारून गोंधळात पडत आहेत. आजही असा समुदाय आहे का? आजही असा समुदाय आहे. नक्कीच तो यहुदी मतानुसारी जे आपल्यामध्ये आहेत तसे नाहीयेत. जे यहुदी ख्रिस्ती झालेले लोक आहेत ते येऊन तुम्हाला सुनता करायला लावत आहेत, पण काही असे आहेत जे बोलत आहेत. कधी कधी येऊन कोण विचारतं की तुम्ही सॅटर्डेला कशी काय उपासना करत नाही, तुम्ही संडेला कशी काय करता, शबातवारी एकत्र जमायचं असतं, मग शबातवार तर शनिवार आहे, मग तुम्ही रविवारी कसं जमत आहात? मग गोंधळ. काय तुम्ही कसं काय प्रभूभोजन दर रविवारी घेऊ शकता? अहो वर्षातून एकदाच घ्यायचं असतं, 7 वर्षातून एकदा घ्यायचं असतं, वलांडणाच्या दिवशी घ्यायचं असतं फक्त, तुम्ही कसं काय घेता? वेगवेगळे विधी आणि वेगवेगळे संकल्प घेऊन लोक येत आहेत आणि विश्वासाला बहकवण्याचा प्रयत्न करतात. आणि काही जणांना ज्यांना नाविन्यामध्ये आवड आहे ते तिकडे आकर्षित होतात, त्यांना नवीन काहीतरी हवं, तिकडे ते आकर्षित होतात, त्यांना आवडतं, ते तिकडे जात आहेत. आणि ते काय करत आहेत, ती जी ख्रिस्ताची जी परिपूर्णता आहे ती आहे हो, पण त्याच्यामध्ये भर. हे अन्य आहे आणि मंडळीनं वाचायला पाहिजे. पॉल फार स्पेसिफिक रीतीनं उत्तेजन 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 देत आहे. तिमोथेला समोर ठेवत आहे, एपफ्रोदितला समोर ठेवत आहे, उत्तेजन देत आहे. मध्ये त्यांच्यासारखं तुम्ही बना सांगत आहे. असं बोलल्यानंतर तो पटकन येत आहे, सांगत आहे की पहा तुम्हामध्ये काही लोक आहेत, आलेले आहेत, तुम्ही सावध राहा. आणि त्यांना तो उच्चारत असताना म्हणतो त्या कुत्र्यांविषयी सावध राहा. मंडळीनं सावध राहणं गरजेचं आहे, कारण खरी सुनता जी आहे ती आपला विश्वासणाऱ्यांची झालेली आहे. कारण आत्म्यानं आणि खरेपणानं आराधना करणारे तुम्ही आणि मी आहोत. कारण परंपरेनं किंवा अधिक कृत्यांकडे आपण पाहत नाहीये, तर आत्म्याकडे पाहतो. आणि आत्मा जो आहे, जो प्रभूनं आपल्याला दिलेला आहे, तो देवाच्या आत्म्याची संधान साधतो आणि खरी उपासना तुमच्याकडून आणि माझ्याकडून करून घेतो. पुढे तो असं म्हणतो, तरी देहावरही माझा भरोसा आहे. जर दुसऱ्या कोणाला देहावर भरोसा ठेवावा असे वाटते तर मला अधिक वाटतं. तो असं का म्हणत आहे बघा. तो म्हणतो देहावर भरोसा आहे का? हो आहे.
दुसऱ्यांना अधिक वाटतं, दुसऱ्यांना म्हणजे तो पर्टिक्युलरली जे सुनता झालेले लोक आहेत त्यांच्याविषयी बोलत आहे. तर म्हणतो त्यांना सुनतेवर खूप जास्त अभिमान आहे का? त्यांना सुनतेविषयी फार मोठं पण वाटत आहे का? त्यांना खूप भारी वाटत आहे का सुनतेविषयी? पॉल मग काय करतो, आपली जुनी ओळख जी आहे ती समोर आणतो. मी कोण आहे आता मी तुम्हाला सांगतो असं म्हणतो. म्हणजे तुम्ही सुनतेवर एवढं जास्त बोलत आहे का? धार्मिक विधींवर एवढं जास्त बोलत आहे का? प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ बाजूला ठेवून अधिक भर नियमांची आणि विधींची टाकत आहे का? पॉल म्हणतो थांबा मी तुम्हाला सांगतो. म्हणतो मी सुद्धा धार्मिकतेमध्ये तुम्हा सर्वांपेक्षा सर्वोत्तम आहे. साधा सुद्धा नाही म्हणतो तो म्हणतो श्रेष्ठ. म्हणजे जे तुम्ही आहात तुमच्यापेक्षा कैक श्रेष्ठतेमध्ये मी आहे, जे सुनतेचा वापर करत आहेत आणि लोकांना बहकवण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या सगळ्यांपेक्षा मी श्रेष्ठ. तो इथंच नाही थांबत, तो काय म्हणतो बघा, पण ख्रिस्ताशिवाय हे जे माझे सर्वोत्तमपणा होता तो व्यर्थ होता. कारण तो काय म्हणतोय बघा, मी तर 8व्या दिवशी सुनता झालेला आहे. म्हणजे नियमाला जर पकडलं तुम्ही, मी सगळ्या गोष्टीत ऍप्ट आहे, परिपूर्ण आहे असं पॉल म्हणतो. कुठेही तुम्हाला अपूर्ण मी आढळणार नाही मंडळी संदर्भात, एकदम ऍप्ट. हा वंडरफुल. पॉल स्वतःच उदाहरण आता समोर ठेवत आहे. तुम्ही विधींकडे आहात, लोक येऊन तुम्हाला बहकवत आहेत, तुम्ही लोकांच्या शिक्षणामध्ये चाललेला आहात, तुम्ही ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं जे सौंदर्य आहे, संतुष्टता आहे, याच्यामध्ये आनंद नाही करत आहे, तुम्ही अन्य गोष्टीत आनंद करता. मी तुम्हाला सांगतो, जे लोक तुमच्या संगती असं बोलतात त्या सगळ्यांमध्ये मी कसा होतो, मी किती आनंदी होतो. जे नियम होते, ज्या विधींमध्ये मला असं वाटायचं की मी देवाचीच सेवा करायला लागलो, असं पॉल कित्येकदा स्वतःच्या साक्षीविषयी म्हणतो की मला असं वाटत होतं की मी देवाचीच सेवा करत आहे. तर त्याच्या तारणाविषयी तुम्हाला ठाऊक असेल तर प्रेषितांच्या कृत्यामध्ये अशी ते स्पष्टपणे पॉल एक गोष्ट सांग की ज्यावेळेस स्टेफनाचा मर्डर होत होता, पॉल त्याचे लोकांचे कपडे घेऊन बसलेला होता. त्यानंतर त्यानं प्लॅन्स केले की कशा रीतीनं आता मी ख्रिस्ती लोकांच्या मंडळीचा छळ करावा. तो प्लॅन करत आहे, तो योजना करत आहे. योजना करत असताना काय करतो की चला आता मी घ्यावं, दिवेशकाच्या वाटेवर जावं आणि काय करावं, मी जाऊन ख्रिस्ती लोकांना कसं पकडावं, त्यांना कसं बंदिवासात टाकावं याचा मी प्रयत्न करावा. का बरं? कारण कोणतरी येशू आहे जो स्वतः देवाचा पुत्र म्हणत आहे. कसं काय माझ्या यहोवा देवाचा कोण पुत्र असू शकतं? असं कसं काय त्याला तो बोलू शकतो? आता मी प्रयत्न करतोच. हे सगळं तो करत आहे. आता तीच गोष्ट ह्यांना सांगत आहे. तो म्हणतो तुम्ही माझ्याविषयी बोलता, मी तुम्हाला सांगतो मी कोण आहे. तो म्हणतो माझी ओळख काय आहे. तो म्हणतो मी तर 8व्या दिवशी सुनता झालेला, इस्रायल जातीचा, बन्यामीन वंशाचा. मी इस्रायल जातीचा, बन्यामीन वंशाचा. आता तो सांगतो इब्रांचा इब्री, नियमशास्त्राच्या दृष्टीने परुषी. अनस्टॉपेबल आहे हा. तो म्हणतो तुम्हाला तर माझी ओळख सांगतो मी कोण आहे. हे कोण आहे जे येतात तुमच्याकडे, अहो आम्ही या मंडळीचे, तुमची सुनता व्हायला पाहिजे असं सांगतात. पॉल म्हणतो माझी तर ओळख बघा, मी नियमशास्त्राच्या दृष्टीने परुषी, म्हणजे इतप्रत गेलेला. इथंच नाही थांबत बरं का, तो पुढे एक गोष्ट करतो. आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा, नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष असा आहे. आता हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. नियमशास्त्राच्या दृष्टिकोनातून, म्हणजे जर नियमशास्त्र समोर ठेवलं तर नियमशास्त्राच्या दृष्टिकोनातून मी जर कोण आहे तर तुम्हाला दिसणार की मी निर्दोष आहे. म्हणजे यथायोग्य नियमांचं पालन करणारा पॉल. एवढं सगळं असताना त्याचा आनंद कशात आहे माहिती आहे? त्याचा आनंद केवळ एकाच गोष्टीमध्ये, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे कृपेने मिळालेलं तारण. किती जबरदस्त आहे की प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे कृपेने मिळालेलं तारण. आणि तो म्हणतो त्याच्यामध्ये मी आनंद करतो. आता इथून पुढे पण ज्या घटना आहेत त्याच्यामध्ये तो तीच गोष्ट सांगत आहे. एक उदाहरण मी तुम्हाला देतो बरं, म्हणजे तुम्हाला समजायला अधिक बरं पडेल. एक व्यक्ती नदीमध्ये बुडत आहे, खूप खोल नदी आहे आणि त्याच्यामध्ये तो बुडत आहे. आणि तो ज्यावेळेस बुडत आहे त्याला समजत आहे की तो बुडत आहे. आणि मग काही लोक बोटीमध्ये आहेत आणि बोटीतून ते खूप मोठा दोरखंड आहे आणि ते दोरखंड त्याच्याकडे टाकतात. आता त्याच्याकडे एक उपाय एकदम सोपा आहे की मी काय करावं, त्या दोरखंडाला पकडावं आणि मी बाहेर यावं.
पण हा जो व्यक्ती बुडत आहे ना, हा व्यक्ती काय म्हणत आहे माहिती का, ओ मला काय दोरखंडाची गरज नाही, कारण का माझ्या चपलांवर खूप विश्वास आहे आणि मी माझ्या चपलांच्या द्वारे अंतराळी बाहेर येऊ शकतो, एवढं माझ्यामध्ये सामर्थ्य आहे माझ्या चपलांमध्ये. तुम्हाला मी सांगू का की जो कोणी तो दोरखंड घेत नाही हातामध्ये, तोपर्यंत तो त्या डुबणाऱ्या अवस्थेतून बाहेर येऊ शकत नाही. अनेक जण आजही त्यांना असं वाटतं की आम्ही विधी, नियम, कृत्यांद्वारे स्वतःचं तारण साध्य करून घेतो. तुम्हाला मी सांगू, हे विधी, नियम, कृत्ये काय आहे? चपल आहेत. अनेकदा असं वाटतं की याच्या सहारे आम्ही बाहेर येऊ शकतो, आणि जो दोरखंड आहे खुद्द प्रभू येशू ख्रिस्त, जो तुमचं तारण आहे तेच नको आहे. दिसत आहे की त्याच्याद्वारे मी वाचू शकतो, बाहेर येऊ शकतो, पण नाही, आमचा विश्वास चपलांवर आहे. आपल्याला वाटतं की नाही, मी विधी, कृत्य, नियम याच्याद्वारे बाहेर येऊ शकतो. अरे मला काय करायचंय, अरे मला ना खूप सोयीस्कर आहे, काय थोडेसे पैसे मला द्यायचे चर्चला, वर्षातून एकदा काहीतरी प्रबोधन घ्यायचंय, चर्चमध्ये माझी नोंदणी व्हायला पाहिजे, आणि माझं नाव असेल तर मेल्यानंतर मला तिथं कबर मिळेल, मग कबर मिळाली की मला तिथं पुरतील, आणि तिथून मी प्रभूकडे जाईल. अनेक जणांना आपल्या मुंबईमध्ये शिवडी आहे, माहिती आहे ना, शिवडी ठिकाणी अनेक जणांना शिवडीमध्ये नाव नोंदणी असणं फार आवश्यक आहे. शिवडीची नाव नोंदणी व्हायला पाहिजे. का बरं? कारण तिथं जर नाव नोंदणी आहे, काय विश्वास आहे माहित नाही की तिथूनच देव घेऊन जाणार आहे आम्हाला. तिथं जर असेल आमचं नाव तरच नेणार आहे. म्हणून मग जे काही विधी, जे काही नियम मंडळी लिखित आहेत ते आम्हाला करायचे, बाकीचं काय नाही करायचं. कारण आपल्या चपलांवर आपला विश्वास जरा जास्त दिसत आहे. पण जो आनंद असायला पाहिजे, तो आनंद आपल्या तारणामध्ये असायला पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ज्याचा आनंद आहे तो खुद्द संत पॉल आहे. आणि तो पॉल कशाविषयी प्रौढी मिळवतो? तो म्हणतो, तुम्ही लोक जे आहात ते कशाविषयी प्रौढी मिळवतात? तो म्हणतो, अरे सुनतेविषयी, नियमांविषयी, विधींविषयी. तो म्हणतो, थांबा, तुम्हाला मी सांगतो मी कोण आहे. तो म्हणतो, 8व्या दिवशी संत सुद्धा झालेला, मी मूळचा यहुदी आहे, मी इब्रायांचा इब्री आहे, बन्यामीन वंशातला आहे, नियमशास्त्राच्या दृष्टीने परुषी आहे. अहो, एवढा परिपक्व पूर्ण असणारा मी तुम्हाला बोलायला थकत नाही की प्रभूमध्ये बंधुजन आनंद करा. मी कंटाळा करत नाही. का? कारण तुमचं तारण कृपेनं झालेलं आहे. 4थ्या वचनामध्ये तो असं म्हणत आहे की तरी देहावर माझा भरोसा आहे, पण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे लोक, म्हणजे तो त्या लोकांना प्रत्येकाला एनकरेज करत आहे की हे मंडळी, जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे, अ डिफरंट चोजन वन, वेगळे केलेले असे सगळेजण आपण, जे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे. जर तुमचा आणि माझा काही अभिमान आहे तर तो केवळ ख्रिस्त येशू आहे. त्याच्यावरच अभिमान बाळगायला पाहिजे, दुसऱ्या कशावर नाही. ओ नॉट आवर मनी, आपला पैसा, जे धन आहे, संपत्ती आहे, शिक्षण आहे, अजून काही गोष्टी, अरे कशाविषयी अभिमान नाही. अभिमान कशाविषयी? तो म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताविषयी. इतकंच नाही तर देहावर भरोसा न ठेवणारे, म्हणजे देहा संदर्भात भरोसा न ठेवणारे आपण. कारण हे फार आवश्यक आहे, जे मी आज आपल्या भक्तीमध्ये वारंवार सांगत आहे. संत पॉल जे तिमोथेला बोलत आहे, सेम गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही तारलेले असता तेव्हा तुमची ऑलरेडी आत्मिक सुनता झालेली आहे. जेव्हा तुमची सुनता झालेली आहे, तुम्ही कॉन्शियसनेस मध्ये बदललेले आहात, तुमच्या ससद्विवेकामध्ये तुम्ही बदललेले आहात. जेव्हा तुमच्या ससद्विवेकामध्ये तुम्ही बदललेले आहात, याचा परिणाम तुमच्या कृतीमध्ये दिसत आहे. जेव्हा तुम्हाला तुमच्या कृतीमध्ये दिसत आहे, तर तुम्हाला ही गरज नाही पडणार की नाही, माझा विश्वास माझ्या चपलांवर आहे. जे बदललेले आहेत, ज्यांचा कॉन्शियसनेस जागा आहे, ससद्विवेक डागाळलेला नाहीये, ते लोक देवाच्या वचनावर विश्वास ठेवतात. त्यांना माहित आहे की हा दोरखंडच मला वाचवेल. And who will see that? The church.
मंडळी पाहिल, तुमची सत्कर्म पाहिल. कारण का? तुमच्या सद्विवेकामध्ये तुम्ही बदललेले आहात. पवित्र आत्मा तुम्हाला चालवत आहे. तुम्ही देहावर विसंबून नाही आहात, तुम्ही आत्म्याप्रमाणे चालवणार आहात. किती जबरदस्त आहे बघा. आणि दॅट्स द टेस्टमनी ऑफ अ चर्च. मंडळीची टेस्टमनी आहे. त्यामुळं आपण जगात काय करतो याच्या पलीकडं तुम्ही मंडळीमध्ये कसे आहात, मंडळीमध्ये एकमेकाशी कसे आहात, याच्याशी फार मोठी मागणी आहे आपल्या संदर्भात. आणि मागच्या संदेशाप्रमाणे, मागच्या रविवारच्या, मंडळी ज्यावेळेस येते, इट्स नॉट अबाउट पास्टर, इट्स अबाउट यू ईच अदर. तुम्ही प्रत्येक जण एकमेकांसाठी कसे राहता, कसे वागता, कसे बोलता, कशी कन्सर्न आहे एकमेकांसंदर्भात. कारण का? तुमचा सद्विवेक त्याविषयी तुम्हाला चालना देतो. जर तुमच्या संदर्भात एकमेकांसंदर्भात माहिती नाहीये, तर तुम्ही ऍज अ चर्च म्हणून फेल आहात. तुमची संख्या निर्भर नाहीये, तर तुमची कन्सर्न एकमेकांसंदर्भात निर्भर आहे. तुम्ही एकमेका बंधू संदर्भात प्रार्थनेशील आहात का? त्यांच्या गरजा माहित आहेत का तुम्हाला? त्यांच्या प्रार्थना विनंत्या माहित आहेत का तुम्हाला? कारण का? आपला सद्विवेक आपल्याला त्या संदर्भात चालना देतो. आपला भरोसा देहावर नाही तर आत्म्यावर असतो. दॅट्स आवर कॉल. आणि म्हणून ख्रिस्तामध्ये तुमचं आत्मिक स्थैर्य आहे. आनंद, आत्मा, विश्वास यावर आधारलेली मंडळीच मजबूत असते. ओके, लक्षात घ्या बरं का, की आनंद प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, आत्मा जे आत्मिक आहेत ते, आणि विश्वास तो केवळ प्रभू येशू ख्रिस्तावर, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भर, अशी मंडळीच मजबूत असते. आणि जी मंडळी अशा रीतीनं मजबूत नाहीये, ती आधुनिक मंडळी जर त्यांचा पैसा, त्यांचं शिक्षण, त्यांचं स्ट्रक्चर यावर मजबूती दाखवते, तर ती ख्रिस्त आधारित बिलकुल नाहीये. अ स्मॉलेस्ट चर्च or a biggest church, they have only 3 circumstances. कोणते आहेत ते? तर आनंद, आत्मा आणि विश्वास. जर ह्या 3 गोष्टी आहेत तर ती मंडळी नक्कीच मजबूत आहे. आज तुम्ही सगळ्यांनी इथं बसून आपल्या वैयक्तिक जीवनासंदर्भात विचार करायचा, की तुम्ही तुमचा आनंद नेमका कशा शोधत आहे. आपण आपला आनंद कशा शोधत आहे? जर दैहिकतेच्या दृष्टिकोनातून आपला आनंद आपण शोधत आहे, मग देहाच्या दृष्टिकोनातून इन द सेन्स ऑफ काय, की बाबा ख्रिस्त येशूचे शिक्षण आहे, पण त्याचबरोबर देहाच्या गोष्टी पण त्याला ऍड आहेत. नाही, चुकीचं आहे. केवळ एकाच दृष्टिकोनातून आम्ही आपला आनंद सेक्युअर करू शकतो, आणि तो आनंद प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. आणि म्हणून पॉल म्हणतो, मी कधीच कंटाळा नाही करणार तुम्हाला सांगायला की प्रभूमध्ये आनंद करा. इथं आपण एकत्रित येतो सगळेजण, आल्यानंतर समजा आपलं तोंड एकदम असं लहान मुख आहे, भक्तीमध्ये पण काय झालंय, लय प्रॉब्लेम आहे, काय अडचण, काय खूप अडचण आहे. अरे नेमकं काय सांग ना. नाही काय सांगायचं, एक सांगायला गेलं की दुसरं येतं बाहेर, दुसरं केलं की तिसरं येतं बाहेर. म्हणजे आमचा आनंदच नाहीये. तुम्हाला माहित आहे, वे वी आर सर्चिंग आवर हॅपीनेस, आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ना, दॅट प्रॉब्लेम सॉल्विंग ना, ते जर झालं तर आनंद आहे मला. मग जेव्हा माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो ना, दुसरा प्रॉब्लेम मध्ये अस्तित्वात येतो. म्हणून नाही बाळासाहेब दुसरं पण आहे, मग तिथे गेला, आज तिथं काय नाही, ते झालं, तिसरं उठले बाळासाहेब, दुसरं, मग तिसरं काय, चौथं पण आहे बाळासाहेब. अनस्टॉपेबल आहे आपण. आणि आपण म्हणतो की मला आनंद ह्याच्यामध्ये भेटायला पाहिजे. पण म्हणतो मी कंटाळा नाही करत, प्रभूमध्ये आनंद करा. प्रभूमध्ये आनंद करा इन सेन्स ऑफ व्हॉट? आहो, जे प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला तारण दिलेलं आहे, त्या तारणामध्ये आनंद करा. कारण ते तारण कृपेने मिळाले तुम्हाला. आणि देहावस्थेमध्ये असणाऱ्या गोष्टींमध्ये आनंद मानण्याचा प्रयत्न करता. अरे कसं शक्य आहे ते? कारण भ्रष्ट आपण, आपली भ्रष्टता एवढी आहे की एक आनंद मिळाला, आपण दुसरा, तिसरा, चौथा, अनस्टॉपेबल आहे. इथं जर अशी अडचण आहे, बघून घ्या ना, करा काय ते सेटिंग लावा देवा बरोबर. नाही होऊ शकत. कारण प्रभू येशू ख्रिस्तामध्येच आनंद दिसत नाहीये.
समाधान दिसत नाही ख्रिस्तामध्ये. ख्रिस्ताकडे येण्याचा दृष्टिकोनच हा आहे की आम्हाला आमच्या दैहिकतेमध्ये समाधान मिळावं. अशक्य आहे ते. कसे आनंदी राहाल तुम्ही? आणि म्हणून आपण आपला चेहरा जर बघितला तर आपल्या चेहऱ्यावर सदैव अशा आट्या पडलेल्या असतात. सदैव मी जसं सांगतो तसं की कधी बघितलं तर चेहऱ्यावर 8-9 आट्या आहेत अशा. असं मग कधी कधी असं करावं लागतं. नीट कर. असंच आहे. प्रॉब्लेम्स, अडचणी, सो बॅड. ख्रिस्ताशिवाय कोणतेही धार्मिक कृती आपल्याला वाचू शकत नाही. कोणतीही धार्मिक कृती नाही वाचू शकणार. कोणी जर असं म्हणाला की मी ना असं असं सारखं करतो, मी वाचेन, माझी धार्मिक कृती आहे. हो मी बायबल वाचतो, धार्मिक कृती वाचेन. हो मी लय प्रार्थना करतो, मी वाचेन. कोणच नाही वाचणार. केवळ प्रभू येशू ख्रिस्त. ही इज आवर सेवियर. केवळ प्रभू येशू ख्रिस्त. ओनली क्राइस्ट. क्राइस्ट अलोन. आणि त्याच्यामध्ये आपण संतुष्ट असायला पाहिजे. केवळ प्रभू येशू ख्रिस्त. हे बाकीचे जे सगळे ना ह्या देहातील या जगातील ज्या गोष्टी आहेत, दॅट इज अ पार्ट अँड पार्सल. त्याच्यामध्ये आनंद शोधायला लावू नका. काही जण आहेत मी पाहिले आनंद कशामध्ये शोधत नाही, ते कामामध्ये. काही जण आनंद कामामध्ये शोधायला लागतात. काम समजून घ्या, काम पापाचा परिणाम आहे. तू निळ्याच्या घामानं काम करशील, कष्ट करशील, पापाचा परिणाम आहे तो. आनंद त्याच्यामध्ये कुठे शोधताय तुम्ही? आनंद केवळ तुम्हाला मिळालेल्या तारणामध्ये आहे. कारण तारण कृपेने. नाहीतर काय होणार होतं? संत पॉल जसे इफिशिया लोकांना म्हणतो, काय होतं? क्रोधाची प्रजा मरणार होतो. अहो ते जी गोष्ट ना ती आपल्या मस्तिष्कात, आपल्या डोक्यात असायला पाहिजे. मरणार होतो याचा अर्थ काय माहितीये का? जोपर्यंत तुम्ही या इथपर्यंत जाणार नाही की मरणारच होतो, याचा अर्थ मरणं. यानी आता हा विचार करा, जर 2 मिनिटं असेल तुम्ही या ठिकाणी बसलात आणि मेला, तिथं प्रत येणं गरजेचं आहे. ओके आम्ही मरणार होतो, मेलो तर नाही ना, असा विचार नका करू. मग तुम्ही त्या सत्यापर्यंत येणारच नाही. सत्य काय आहे की आम्ही सगळेजण क्रोधाची प्रजा होतो, मरणारच. आपण इतके रिलॅक्स होतो ना, काय मग मेलो तर नाही ना, मग काय. तसं नाहीये ते. ख्रिस्ताच्या तारणाचं महत्व, कृपेने मिळालेल्या तारणाचं महत्व कधी कळेल, कधी समजेल? जेव्हा आपल्याला त्याचं मर्म कळेल. त्याचं मर्म काय? अहो तुम्ही क्रोधाची प्रजा होता, तिथून तुम्हाला तारलंय कृपेनं. आणि जर तिथून तुम्हाला कृपेनं तारलेलं आहे तर आपण त्या तारणामध्ये आनंद असायला पाहिजे. हर्ष उल्हास आपल्यामध्ये पाहिजे. मंडळीमध्ये ज्यावेळेस आपण एकत्र येऊ, आपली बोस्टिंग जर कशा गोष्टीवर असायला पाहिजे, जर अभिमान कोणत्या गोष्टीवर असायला पाहिजे, तर ते केवळ येशू ख्रिस्ताद्वारे तारण यावं. आणि पॉल म्हणतो की मी त्यातलं आहे. आणि मग तो लोकांचं काढतो. आज लोक कशावर बोस्ट करत आहेत? सुनतेवर. तो म्हणतो माझं सांगतो थांबा. आज लोक कशावर बोस्ट करत आहेत? नियम पाळण्यावर. थांबा म्हणतो आता माझं सांगतो. तो म्हणतो प्रत्येक गोष्टीत त्या लोकांपेक्षा मी श्रेष्ठ आहे. पण माझा आनंद कुठे आहे? तो म्हणतो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. मी आज तुम्हाला मंडळीला एनकरेज करेन की तुम्ही तुमचा आनंद हा केवळ प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पहा. देह आणि देहाच्या गोष्टींमध्ये पाहू नका. कारण जसं फिलिप्पीला पास्टर पॉल फार गांभीर्यानं सूचना करतो आणि तो म्हणतो की काही लोक तुमच्यामध्ये आलेत आणि ते म्हणत आहेत की ख्रिस्ताची शिकवण बरोबर आहे, पण ख्रिस्ताच्या परिपूर्ण शिकवणीमध्ये याही गोष्टीचा सहभाग असणं गरजेचं आहे. बी अवेअर. ते तुम्हाला ख्रिस्ताच्या मूळ शिकवणीपासून दुसरीकडे घेऊन जातात. नका. त्याचबरोबर स्वतःला चेक करा की आम्ही आमचा आनंद कशामध्ये शोधत आहोत. कारण पॉल त्याच्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुमचं तारण झालेलं आहे
तर तुम्ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रौढ झालेला आहात. आणि जर प्रौढ झालेला आहात तर तुमचा कॉन्शियसनेस जो आहे तो बदललेला आहे. ज्यावेळी तुमचा कॉन्शियसनेस बदललेला आहे, तुमची सत्कृत्य मंडळीमध्ये सादर होत आहेत. वचना आधारित मंडळी ते नोट डाऊन करत आहे, यासाठी की तुम्ही प्रौढतेप्रत पुढे जावं. तर त्यामुळे स्वतःला त्या दृष्टिकोनातून चेक करा, चाचपणूक करा सदैव आपली. कारण तुमचं आणि माझं पाचारण प्रभूमध्ये आनंदित राहण्यासाठी, म्लानमुख राहण्यासाठी नाही. आणि त्यामुळे जर म्लानमुख राहत आहे, तोंड पाडून राहत आहे, तर चेक करा की खरंच आमचं तारण झालेलं आहे. आणि आमचं तारण झालेलं आहे तर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आनंदी आहोत. आणि म्हणून संत पॉल म्हणतो, मी कंटाळा कधीच नाही करत. तुम्हाला हे सांगा. तर प्रभुदेवा करो की आपण अशाच प्रकारे प्रभूमध्ये आनंदित राहू आणि ज्याद्वारे प्रभू गौरविला जाईल असा आनंददायी जीवन तारणामध्ये जगूया. प्रार्थना करूया आपण. प्रभुदेव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आम्ही मंडळी म्हणून दे बापा, आमचा आनंद ख्रिस्त येशू मध्येच राखण्यासाठी आम्हाला दे बापा तुझी विशेष कृपा पुरव. आमचं लक्ष कोणत्याही विधीकडे नाही, मानव निर्मित धार्मिकतेकडे नाही. आणि जे लोक अशा गोष्टींना घेऊन येतात, अशा लोकांपासून दे बापा तू आम्हाला सावध कर. आम्हाला योग्य वेळेस दे बापा सावर. जे लोक येऊन ख्रिस्ताच्या पूर्ण कार्याला कमी लेखत आहेत, त्यांच्यापासून दे बापा तू आम्हाला आवर. आम्ही आत्म्यानं उपासना करणारे लोक तू आम्हाला बनव. आमचा अभिमान, आमचं गौरव जर कोणती गोष्ट असावी तर तो केवळ ख्रिस्ताचा वधस्तंभ असावा आणि तिथं आमचं लक्ष लागावं. यासाठी दे बापा तू आम्हाला सहायता कर. देह आणि देहाच्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करावं आणि आमची प्राथमिकता ही केवळ आध्यात्मिकता असावी. यासाठी दे बापा आम्हाला सहायता कर. आम्ही दे बापा तुझ्या परिपूर्णतेप्रत येण्यासाठी आम्हाला तुझी विशेष कृपा पुरव. धन्यवाद देतो देवा या सुंदरशा वचनाबद्दल आणि पौलाच्या ह्या अद्भुत शिकवणीबद्दल. तो फिलिप्पीच्या मंडळीला फार गांभीर्यानं सूचना करतो आणि प्रभू बापा तशाच प्रकारची सूचना आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये मंडळीमध्ये घ्यावी. यासाठी आम्हाला तुझी सहायता आणि मदत कर. आम्ही देवा सर्व गौरव, मान, महिमा तुला देतो, कारण देवा बापा ते तुझं आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा. आमेन.